आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती लाजाळू वनस्पती आयुर्वेदिक उपाय पित्त मुतखडा मूळव्याध अल्सर या सर्व रोगांवर प्रभावी उपाय। तुम्ही कधी असा विचार केला आहे का की रस्त्याच्या कडेला किंवा शेताच्या बांधावर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ। आज चांगली बातमी मिळेल। सहज दिसणारी एक साधी वनस्पती अनेक पारंपरिक उपचारांमध्ये वापरली जाते। अनेक जण या वनस्पतीकडे फक्त स्पर्श होताच पाने मिटणारे झाड म्हणून पाहतात, पण आयुर्वेद आणि लोकपरंपरेमध्ये तिचा उल्लेख विविध कारणांसाठी आढळतो। मात्र कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी त्यामागील माहिती समजून घेणे तितकेच आवश्यक आहे। आज आपण लाजाळू या वनस्पतीविषयी उपलब्ध पारंपरिक माहिती, तिचे संभाव्य उपयोग आणि वापरताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। ही माहिती केवळ आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आहे। कोणताही आजार असल्यास किंवा औषधे सुरू असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, लाजाळू ही अनेक भागांमध्ये सहज आढळणारी वनस्पती आहे। काही ठिकाणी ती शोभेची वनस्पती म्हणून लावली जाते, तर अनेक भागांमध्ये ती नैसर्गिकरित्या वाढते। काही कृषी भागांमध्ये तिची वाढ इतकी वेगाने होते की शेतकऱ्यांसाठी ती तण म्हणूनही ओळखली जाते। तरीही या वनस्पतीचा उल्लेख आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये विविध कारणांसाठी करण्यात आलेला दिसतो। या वनस्पतीची पाने आकाराने लहान आणि चिंचेच्या पानांसारखी दिसतात। तिची फुले हलक्या गुलाबी किंवा जांभळट रंगाची असतात। सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तिच्या पानांना स्पर्श केला की ती लगेच मिटतात। या वैशिष्ट्यामुळेच या वनस्पतीला लाजाळू हे नाव पडले, असे मानले जाते। आयुर्वेदामध्ये लाजाळूचा स्वभाव शीत मानला जातो। पारंपरिक वैद्यकात तिच्या पानांपासून, मुळांपासून आणि बियांपासून विविध प्रकारे उपयोग केला जात असल्याचे वर्णन आढळते। मात्र याबाबत उपलब्ध वैज्ञानिक पुरावे सर्वच उपयोगांसाठी पुरेसे नाहीत, त्यामुळे कोणताही उपचार स्वतःहून सुरू करणे योग्य नाही। काही पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये पचनसंस्थेशी संबंधित त्रासांमध्ये लाजाळूचा उल्लेख केला जातो। काही वैद्यांच्या मते तिच्या विशिष्ट भागांचा वापर संतुलित आहारासोबत केला जात असे। मात्र पोटाचे विकार, वारंवार त्रास किंवा रक्तस्राव यांसारखी लक्षणे असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून राहता डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे। मूळव्याधीच्या संदर्भातही लाजाळूचा उल्लेख लोकपरंपरेत आढळतो। काही ठिकाणी तिच्या पानांचे चूर्ण वापरण्याची माहिती सांगितली जाते। मात्र मूळव्याध ही गंभीर स्वरूप धारण करू शकणारी समस्या असल्यामुळे केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते। वेदना, रक्तस्राव किंवा सूज यांसारखी लक्षणे असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। मूत्रपिंडातील खडे किंवा इतर मूत्रविकारांच्या बाबतीतही काही पारंपरिक ग्रंथांमध्ये लाजाळूच्या मुळांचा उल्लेख आढळतो। मात्र कोणतीही वनस्पती मूत्रपिंडातील खडे पूर्णपणे नाहीसे करते, असा निश्चित दावा करता येत नाही। मूत्रविकारांमध्ये योग्य तपासणी आणि वैद्यकीय उपचार घेणे अधिक महत्त्वाचे असते। खोकल्यासाठीही काही भागांमध्ये लाजाळूचा वापर पारंपरिक पद्धतीने केला जातो। परंतु खोकला काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल, ताप येत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा रक्तमिश्रित खोकला येत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। काही लोक जखमेवर लाजाळूच्या पानांचा लेप लावण्याची परंपरा सांगतात। मात्र कोणतीही उघडी जखम, खोल जखम किंवा संसर्ग झालेली जखम असल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी स्वच्छता राखून वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे। चुकीचा उपचार केल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता असते। पुरुषांच्या आरोग्याशी संबंधित काही पारंपरिक दाव्यांमध्ये लाजाळूच्या बियांचा उल्लेख आढळतो। मात्र अशा प्रकारच्या दाव्यांना सर्वच बाबतीत पुरेसा वैज्ञानिक आधार उपलब्ध नाही। अशा समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते।
लाजाळूच्या पानांमध्ये काही जैवसक्रिय घटक आढळतात, यावर संशोधन सुरू आहे. काही प्राथमिक अभ्यासांमध्ये दाह कमी करण्याची किंवा इतर काही गुणधर्मांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या संशोधनांच्या आधारे सर्वसामान्य लोकांनी स्वतः उपचार सुरू करावेत, असे म्हणता येत नाही. कोणतीही औषधी वनस्पती वापरताना तिची योग्य ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची वनस्पती वापरल्यास किंवा अयोग्य प्रमाणात सेवन केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. आजच्या काळात सामाजिक माध्यमांवर अनेक वनस्पतींविषयी अतिशयोक्तीपूर्ण दावे केले जातात. एखादी वनस्पती सर्व आजार बरी करते किंवा औषधांची गरज संपवते, अशा प्रकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि प्रत्येक आजारासाठी योग्य निदान व उपचार आवश्यक असतात. जर तुम्हाला कोणताही आरोग्याचा त्रास असेल, तर संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी या गोष्टींना प्राधान्य द्या. पारंपरिक ज्ञानाचा आदर ठेवत असतानाच आधुनिक वैद्यकीय सल्लाही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लाजाळू ही निसर्गाने दिलेली एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. तिच्याविषयी अनेक पारंपरिक समजुती आणि उपयोग सांगितले जातात. मात्र कोणताही उपाय करण्यापूर्वी त्यामागील सत्य, उपलब्ध संशोधन आणि वैद्यकीय सल्ला यांचा विचार करणे गरजेचे आहे. योग्य माहिती, योग्य प्रमाण आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच कोणत्याही नैसर्गिक वनस्पतीचा सुरक्षित उपयोग करता येतो. त्यामुळे कोणताही आरोग्यविषयक निर्णय घाईने घेता तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा. यामुळे आरोग्य अधिक सुरक्षित राहील आणि चुकीच्या माहितीमुळे होणारे नुकसान टाळता येईल.